नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण झटपट जिलेबी करणार आहोत। तर बघा आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते दही लागणार आहे 1 वाटीभर। हे कप भरूनच आपल्याला पीठ लागणार आहे मैद्याचं आणि आपण हे वजन करून बघूया आता किती भरते ते। हे 10 बारला थोडंसं जादा आहे। तर एवढं पीठ घेणार आपण। ह्यात खूप जिलेबी होतात आणि आता आपल्याला हे पीठ ह्यात घालून घ्यायचं आहे आणि तेवढ्याच मापाचं आपल्याला माप भरून दही घालायचं त्यात। ना आदल्या दिवशी तुम्हाला भिजवायची गरज आहे ना काय। अशा पद्धतीने करून बघा, खूपच छान होते। मी तुम्हाला सगळी प्रोसिजर दाखवणार आहे। आता आपण ह्याला छानपैकी मिक्स करून घेऊया। एकदम आपल्याला छानपैकी ह्याला फेटून घ्यायचं आहे। खूप पातळ पण करायचं नाहीये बॅटर आणि खूप जाड पण नको आहे। बघा अशा प्रकारे करायचं आहे। आणि दही घातल्यामुळे ना तुम्हाला जो थोडासा तो बाहेरच्या जिलेबीत कसा आंबटपणा येतो ना, तसा आपल्याला आंबटपणा मिळेल याला। तर बघा आपली कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे, ना ज़्यादा पातळ ना ज़्यादा जाड व्हायला पाहिजे पीठ। पातळ झालं तर ते खूप खाली चिटकून बसेल आणि जर जाड झालं तर ते आतून पोकळ होणार नाही, आपली जिलेबी कुरकुरीत होणार नाही आहे। म्हणून अशी करायची आहे ते। आणि आपल्याला हे आता यात थोडंसं कलर घालायचं आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही नारंगी कलर कुठला नाहीतर पिवळा कुठला कलर घालू शकताय। थोडासा घालायचा आहे। आणि आपल्याला असं 5 मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे। चांगलं असं फेटून घेतलं ना, त्यामुळे त्याचं खूप छान म्हणजे जिलेबीचं बाहेरच्या सारखी अशी कुरकुरीत होते। म्हणून आपल्याला असं छानपैकी फेटून घ्यायचं, त्याची कन्सिस्टन्सी अजून छान व्हायला। आणि आता आपल्याला 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे हे। आता आपण त्याचं साखरेचा पाक करून घेऊया जिलेबीसाठी लागणारा। चला तर मग। तर आता आपण त्याची साखरेचा पाक करून घेऊया जिलेबीसाठी लागणारा। तर बघा मी एवढं पीठ घेतलं म्हणून आता 1.5 वाटी साखर घ्यायची आपल्याला। एवढं आणि अर्धं आणि पाणी पण आपल्याला तेवढंच घालायचं आहे। आता बारीक गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे हे। आता कलर थोडासा घालूया आपण। जर जिलेबीला पण थोडासा कलर यायला पाहिजे म्हणून त्यात थोडं घातलं आणि ह्यात पण थोडं घालायचं आणि थोडंसं वेलची पूड घालायचे। तो वास छान येतो जिलेबीला आपल्या आणि टेस्ट पण खूप छान लागते खाताना तोंडात। आता हे आपल्याला असं चमच्यानं हलवून थोडंसं, एक तारी पण पाक करायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं चिकट व्हायला पाहिजे। आता आपल्याला ही एवढी लिंबाची फोड घालायची आहे पाकात। हे का घालायचे आपण, कारण साखर वर येऊ नये आपली आणि त्याच्यावर काय घाण वगैरे असेल साखरेवर ते पण लिंबू शोषून घेतो आणि जो जिलेबीला आंबटपणा येतो ते
या लिंबाच्या फोडीमुळे येतो, त्यामुळे आपल्याला आणि छान होतं पाक आपला एकदम. तर बघा आपला पाक असा झालेला आहे. असं आपल्याला बघायचं आहे. असं थोडंसं चिकट झालं की एक तारी पण करायचं नाही आहे आपल्याला. आता हे थंड करायला ठेवूया आणि लिंबाची फोड काढून घ्यायची आपल्याला. आता मी गॅस बंद करते आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला एवढा चिमूटभरच सोडा घालून घ्यायचा आहे, बेकिंग पावडर. जास्त नाही घालायचं आहे, नाहीतर आपलं तेल शोषून घेतंय हे बॅटर, म्हणून थोडंसंच घालायचं आहे कुरकुरीतपणा यासाठी. आणि हे पीठ आता आपलं फुगलंय छानपैकी ठेवल्यामुळे 15 मिनटं रेस्ट करायला. आता बघा आपल्याकडे असं पॉलिथिनची बॅग असेल तर त्यात तुम्ही त्याला होल पाडून त्यात करू शकता ना. तर अशी आपल्याला बाहेर डीमार्टमध्ये मिळते सॉस मेकर, त्यात पण घालून करू शकतो आपण. आधी आपलं तेल छान गरम झालेलं पाहिजे, थंड तेलात करायचं नाही आहे आपल्याला, नंतर ते मऊ पडतात जिलेबी आपल्या. तर बघा आपलं तेल गरम झालेलं आहे. थोडं मी बारीक गॅस करून ठेवलं होतं. आता आपण जिलेबी टाकून घेऊया यात. असं वरती आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. थोडंसं ते मी हातातनं दाबलं नाही गेल्यामुळे सुटल्यात आपल्या जिलेबी. असं गोल गोल करून आपल्याला सेंटरला लॉक करायचं आहे, त्यामुळे जिलेबी आपली तुटणार नाही आहे. आणि थोडंसं असं हे करून पलटी करायचं आहे आता आपले. बघा बाहेर कशी होते तशी किती छान झालेली आहे, फुगल्या खूप. फक्त आकार तेवढा थोडासा हे झालाय. तर आता आपण काढून घेऊया. आणि आपल्याला ते तर आपल्या बघा असं चार चारच करून सोडायचे आहेत, नाहीतर ते एकमेकांना चिटकतात आणि मग काढता येत नाही आपल्याला. म्हणून आपल्याला असं करायचं आहे. बघा याचा आकार किती छान आलेला आहे. तू चालू करू.
तर बघा आपली जिलेबी किती कुरकुरीत झालेली आहे. अजून मी पाकात घालायचे आहे तवरच बघा किती छान कुरकुरीत झाली आहे, खुसखुशीत. आणि आता आपल्याला लगेच पाकात घालून लगेच काढून घ्यायचं आहे, कारण त्यात घालून ठेवलं की मग आपली जिलेबी मऊ पडते. म्हणून आपल्याला सर्व असं जिलेबी काढून तर बघा आपली बाहेरच्या सारखी एकदम मस्त खुसखुशीत जिलेबी तयार आहे. तर तुम्ही पण नक्की घरात असं करून बघा. आतपर्यंत गेलेलं आहे, याचं पोकळ झालं एकदम छानपैकी आत. तर बघा आपली खुसखुशीत जिलेबी तयार आहे. बघा आतपर्यंत त्याचा पाक गेला आहे आणि आत पण किती छान पोकळ झालेलं आहे सगळं आणि कुरकुरीत झाले एकदम खूप. मी आता तुम्हाला खाऊन दाखवते. मस्त टेस्टी झाले आहे आणि तुम्ही पण नक्की करा घरी आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा कमेंटद्वारे. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या माय मॉम्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.